सर काय नाही ठीक आहे. गाणं मस्त, अभिनय मस्त, माणूस मस्त, सगळंच मस्त. आणि ज्योतिताई पण आमची सर खूप खूप शुभेच्छा. भरपूर काम करा, आम्हाला आनंद मिळू दे. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे बावनकशी भारतीय व्यक्तिमत्व. भारतीयत्वाची ओळख जशी विविध प्रदेशातून ठळक होते, तशीच सर्व प्रदेशांच्या संस्कारातून मोदींची जडणघडण झाली आहे. महाराष्ट्राशी, मराठी मातीशी मोदींचा विशेष ऋणानुबंध. त्यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याचा परिचय आम्ही करून देत आहोत. महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं या विशेष कार्यक्रमातून. मोदींच्या महाराष्ट्राशी असलेल्या स्नेहाचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या या कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. राज्य, राष्ट्र किंवा जागतिक पातळीवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व सर्वांच्याच कुतूहलाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या यशानं थक्क होत असताना त्यामागचे अविरत प्रयत्न जाणून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव सध्या जागतिक पटलावर सर्वात लोकप्रिय नेते आणि प्रभावी व्यक्ती म्हणून सर्वश्रुत झाला आहे. सामान्यांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम केल्यानं जाण, जाणीव आणि समज प्रगल्भ होते. शिकण्याचा ध्यास, कृतीचा धडाका यातून क्षमता वाढत जाते. विचारांची कक्षा रुंदावत जाते. भव्य दिव्य घडवण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. यासाठी विचारांचा पाया भक्कम हवा. त्याला शिस्त आणि सकारात्मक सोबतीची जोड हवी. वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वानुसार राज्याच्या सीमांच्या मर्यादा आपसूक गळून पडायला हव्यात. चांगलं ते आपलंसं करण्याचं कसब अंगी बाणवायला हवं. हे सारं नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासात ठळकपणे दिसून येतं. गुजरातेतल्या वडनगरच्या एका लहानशा घरात वाढणारा बाल नरेंद्र कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातल्या साऱ्या अडीअडचणी, आव्हानं बघत कष्टाळू पालकांच्या संघर्षातून खरंच जगणं शिकत होता. अगदी बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदींचं जीवन संघ कार्याशी एकरूप झालं. त्यांच्या व्यक्तिमत्वावर निर्णायक ठसा उमटवणारे गुरु लक्ष्मणराव इनामदार मूळचे महाराष्ट्रातलेच. शिस्त, संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांना कसं घडवावं यांचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. प्रचारक या नात्यानं नागपूरच्या संघ मुख्यालयात मोदींचे वारंवार मुक्काम झाले. महाराष्ट्राच्या संघ शाखांमधून कार्याचा अनुभव घेत त्यातून त्यांनी पुढच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पाया तयार केला. संघानं आपल्याला कसं घडवलं याविषयीची कृतज्ञता स्वतः मोदींनीच अनेकदा व्यक्त केली आहे. त्यांच्या या साध्या संन्यस्त वृत्तीमागे त्यांची आध्यात्मिक प्रेरणा होती. कायमच अध्यात्माचं आकर्षण असलेल्या मोदींनी देशप्रेमाला मात्र सर्वाधिक महत्त्वाचं स्थान दिलं. महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने 100 वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था. आज ये एक वटवृक्ष के रूप में अपना शताब्दी वर्ष मना रहा है. वेद से विवेकानंद तक भारत की महान परंपरा और संस्कृति को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले 100 वर्ष से चला रहा है. मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने
देश के लिए जीने की प्रेरणा दी है और संघ के ही कारण मुझे मराठी भाषा और मराठी परंपरा से जुड़ने का भी सौभाग्य प्राप्त हुआ। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे आणि याचं एक कारण आहे की त्यांच्या संस्काराच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्राचा देखील वाटा आहे। विशेषतः वकील साहेब म्हणजे लक्ष्मणराव इनामदार यांना ते आपल्या गुरुस्थानी मानतात आणि त्यांच्याकडनं खूप मला शिकायला मिळालं असं मोदीजी नेहमीच सांगतात। एक संघ स्वयंसेवक म्हणूनही मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये बराच वावर केलेला आहे। भाजपमध्येही संघटनेचं काम करताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते गेले आहेत, त्याच्यामुळे एक प्रेम संबंध त्यांचा महाराष्ट्राशी आहेच। लक्ष्मणराव इनामदार यांच्याबद्दल मोदींना म्हणजे ते त्यांचा तो ॲडॉप्टेड किंवा दत्तक पुत्र म्हणून मोदींना गुजरातमध्ये ओळखलं जायचं। लक्ष्मणराव इनामदारांचे दत्तक पुत्र म्हणून मोदींना संपूर्णपणे मोदींची जी घडण केली ती लक्ष्मणराव इनामदारांनी केली आणि याबद्दल मोदी खूप वेळा बोललेले आहेत। त्यांनी स्वतः त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे लक्ष्मणराव इनामदारांचं। त्यांच्यावर गीतं कवनं रचलेली आहेत, त्याच्या सीडी काढलेल्या आहेत आणि त्यांच्या नावाने फार मोठं एक एज्युकेशन संकुल ज्याला शिक्षण संस्था मोठी म्हणतात ती अहमदाबाद जवळ त्यांनी उभी केलेली आहे। कारण ते म्हणाले संस्कारातनं माणूस कसा घडवायचा, व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे मला लक्ष्मणराव इनामदारांकडनं शिकता आलं। दुसरी व्यक्ती म्हणजे दत्तोपंत ठेंगडी। दत्तोपंत ठेंगडी हे भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अनेक संस्थांचे म्हणजे त्यांना एक ऑर्गनायझेशन मॅन असंच म्हणतात। जगातल्या खूप मोठ्या संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत भारतातल्या, पण जागतिक पातळीवर जाणाऱ्या। दत्तोपंत ठेंगडी यांचाही मोदींबरोबर खूप संपर्क आला। तो आणीबाणीच्या काळात किंवा त्याच्या आधीमध्ये आला आणि त्यानंही मोदींमधले संघटनात्मक गुण दिसले होते। संघटना कशी बांधावी, ती मोठी कशी करावी, त्याचं कार्य कसं राखावं, त्याचे एकूण कायदे कानून किंवा नियम म्हणा कसे बनवावेत आणि मुळात माणसांना कसं जोडावं संघटनेसाठी हे ते मुख्यतः दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडनं शिकले। आणि तिसरी मोठी व्यक्ती म्हणजे एकनाथ रानडे, एकनाथजी रानडे ज्यांना म्हणतात, ज्यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला स्थापन केलं। एकनाथजी रानडेंचा एक खूप मोठा प्रभाव मोदींवर पडला, विशेषतः आचरण कसं असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसहभागातनं काम कसं उभं करावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग त्यावेळी क्षेत्रशः व्हायचा आणि पश्चिम क्षेत्रामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य असायचे। त्यामुळे संघाच्या शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून नरेंद्रभाई यायचे आणि महाराष्ट्रातल्या अनेकांशी त्यांची चर्चा, गप्पा, दोस्ती व्हायची। म्हणजे पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शनिवार पेठमध्ये कार्यालय मोतीबाग नावानी, मोतीबागमध्ये आले तर तिथूनच ते मोठ्याने ओरडून याला त्याला ओ आबा अभ्यंकर कसे आहात, खाली या असं सगळ्यांना बोलवायचे आणि असा त्यांचा इथल्या अनेकांशी दोस्तीचा संबंध होता। तो संबंध त्यांनी वर्धिष्णू करत नेला। म्हणजे त्या काळात काही प्रचारकांनी जाणून बुजून स्वतः मराठी शिकण्याचा अभ्यास केला, परमपूजनीय गुरुजी त्यांच्या आईशी बोलण्याच्या दृष्टीने। तर नरेंद्रभाई मोदींचा पण मराठीचा चांगला अभ्यास आहे। विशेषतः मराठी भाषेला जेव्हा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला तेव्हा त्यांचं जे भाषण आहे त्यामध्ये कमीत कमी 20 मराठी लेखकांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह त्यांनी नावं घेतलेली आहे। त्यामुळे मराठी भाषा, महाराष्ट्र, महाराष्ट्रातलं संघकार्य याच्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध आणि आत्मीयतेचा संबंध असा होता। संघ स्वयंसेवक प्रचारक म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात करणारे नरेंद्र मोदी वृत्तीनं संन्यस्त विरागी स्वरूपाचे आहेत। त्यामुळे धनसंग्रह किंवा इतर कसलेही पाश त्यांना अडकवून ठेवू शकत नव्हते। संघाचं काम करत असताना जेव्हाही ते मुंबईला येत त्यावेळी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश मेहता, कीर्तिदा मेहता यांच्याच घरी मुक्काम करत असत। या कुटुंबाशी त्यांचं घरोब्याचं नातं निर्माण झालं। अत्यंत साधी राहणी असलेल्या मोदींना पहिला विमान प्रवास घडवला तोही याच कुटुंबानं। त्याची आठवणही अत्यंत रोचक आहे। एक बार मुझे मोरबी की घटना जब हुई तो मुंबई भी आए थे, तब मुंबई थे और तब मुझे उन्होंने कहा कि भाई मुझे दिल्ली जाना पड़ेगा, गुजरात तो तुरंत जाना है, मोरबी की जो घटना हुई है, लेकिन इसके पहले मुझे दिल्ली जाना पड़ेगा, दत्तोपंत जी को मिलना है। दत्तोपंत जी ठेंगड़ी हमारे बहुत वरिष्ठ प्रचारक थे
और BMS के जो जिसने शुरुआत की भारतीय मजदूर संघ की, उनको मिलकर बाद में मैं गुजरात जाऊंगा। तो मैंने कहा ठीक है नरेंद्र भाई, बहुत जल्दी है तो विमान में चले जाइए। अब संघ का प्रचारक बेचारा, जहाँ उनके जेब में कभी 5 रुपया भी नहीं होता है, उनको जब मेरे मुंह से तो निकल गया कि आप विमान में चले जाइए तो जल्दी पहुंचकर बाद में गुजरात के लिए रवाना हो सकेंगे। वो तो थोड़ा नीचा मुंह करके सुन लिया उन्होंने। बाद में मैंने आगे सुधार लिया अपने आप को ही कि मेरा ये कहना है कि मैं टिकट मंगवा लेता हूँ और आप विमान में जाइए। वो पहला उनका विमान का प्रवास था। आज जिस व्यक्ति को दुनिया भर में और उसके आजू बाजू में कई विमान होते हैं, वो व्यक्ति की पहली बार उनका प्रवास हुआ, विमान में बैठना हुआ। मुझे आज भी याद है 440 रुपये की टिकट थी मुंबई दिल्ली की। नरेंद्र भाई पहली बार उसमें बैठे विमान में। बड़ा आज याद करता हूँ तो कीर्तिदा ने तो बहुत बार लिखा है और कहा भी है कि हमारी कई बार आंखों में आंसू आ जाते हैं कि व्यक्ति को कैसे, आज कितने भी आगे बढ़े तो वो ऐसा आग्रह के साथ कहते हैं कि मैं रात को प्रवास करूंगा, इसलिए कि मुझे कहीं होटल में रहना नहीं पड़े विदेश में। ये देश की संपत्ति है, देश का पैसा का मैं सदुपयोग करना चाहूँगा, एक पैसा का भी दुरुपयोग नहीं करना है। त्यांच्या या साध्या संन्यस्त वृत्तीमागे त्यांची आध्यात्मिक प्रेरणा होती। नरेंद्र भाई के मन के अंदर हमेशा एक बात रही है कि मुझे आध्यात्मिक जीवन जीना है, लेकिन वो सब जीवन जीने के लिए मैं राष्ट्र को अग्रेसर रखूंगा। पहले मेरा राष्ट्र की बात, यदि जहां भी राष्ट्र को लाभ मिलता होगा वो मैं हमेशा करता रहूंगा। उनको जब वकील साहब ने भी बताया और जब नई जिम्मेदारी आई कि राजकीय क्षेत्र में काम करना है, तो उन्होंने तय किया कि मुझे मेरा राष्ट्र को अग्रेसर बनाना है। संघात मोठमोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना भाजपात जबाबदारी देण्यात आली। त्यातही गुजरातमध्ये उत्तम कामगिरी करत त्यांनी महापालिकेत अनेक वर्षांनी भाजपाची सत्ता आणली। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राशी त्यांचा याच काळात जवळून संबंध आला। 1990 साली भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीत मोदींना स्थान मिळालं। या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात पक्षाचे उमेदवार आणि प्रचार आराखडे आखले। बैठकींमधून मोदींची कार्यपद्धती महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली। संघटनशैली, काटेकोर वेळापत्रक आणि प्रभावी संवाद या त्यांच्या गुणांनी महाराष्ट्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली। विशेष म्हणजे मोदींना संघ कार्यातून मुक्त करत भाजपात आणण्याचा निर्णय मुंबईलाच ज्येष्ठ संघ स्वयंसेवक रमेश मेहता आणि कीर्तिदा मेहता यांच्याच घरी घेण्यात आला। संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्यातले गुण हेरून त्यांना भाजपासाठी काम करण्याचे निर्देश दिले। नरेंद्र भाई से 1978 में उनको इमरजेंसी के बाद मुंबई आना हुआ। मुंबई जब भी आना हुआ तब हमारे घर ही आना होता था, वही उनका निवास था। उस समय दूसरी ओर परम पूजनीय सरसंघ चालक जी बाळासाहेब देवरस, उनका भी तय हुआ कि 1978 के बाद वो हमारा घर उनका घर बन गया और वो वहीं रहने लगे। बाळासाहेब देवरस जी ने एक बार नरेंद्र भाई को बुलाए मुंबई में, हमें पता भी नहीं था। हमारे घर ही बाळा साहब जी थे, नरेंद्र भाई और मधुभाई कुलकर्णी जो संघ के उस समय गुजरात प्रांत के प्रचारक थे, और बाळा साहब जी ने एक बार उनको बुलाए। मधुभाई कुलकर्णी साथ में आए और नरेंद्र भाई को जिम्मेदारी सौंपी कि तुम्हें भाजपा में काम करना है। इसी पल से ये बात हुई 1986 की। एक बार अचानक सुबह नरेंद्र भाई घर पे आ गए, सुबह में 10-1 बजे। हम लोग को आश्चर्य हुआ, फिर सोचा नहीं बाळा साहेब देवरस जी घर में है तो उनके लिए मिलने के लिए वो आए हैं। तो बाद में वापस जा रहे थे तभी मैंने उनको पूछा, नरेंद्र भाई भोजन का समय हो गया है बाळा साहेब जी का, आप भी रुक जाइए, आप भी भोजन करके जाइए। तो बोले नहीं कीर्ति बहन,
आज नहीं, बाद में। तो फिर निकल गए। दूसरे दिन पेपर में आया कि नरेंद्र मोदी संघ में से बीजेपी में जा रहे हैं। उन्होंने कहा, कीर्तिबेन आप गुस्सा मत होइए, नाराज मत होइए, ये निर्णय आपके घर में लिया गया है और वो निर्णय मुझे बाला साहेब देवरस जी ने दिया है कि मुझे संघ का काम छोड़ के अभी बीजेपी में काम करना है। 90चं दशक राजकीय आणि सामाजिक घुसळणीचं। 1991 मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी एकता यात्रा निघाली। या यात्रेचं संपूर्ण संयोजन नरेंद्र मोदींनी हाताळलं। महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक आदी ठिकाणी यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। मोदींच्या सूक्ष्म नियोजनामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडले। ही यात्रा केवळ संघटन शक्तीचंच उदाहरण नव्हे, तर महाराष्ट्रात पक्षाच्या पातळीवर मोदींचं नाव ठसवणारा महत्त्वाचा टप्पा ठरली। मोदीजींचं हे वैशिष्ट्य आहे की जे काम मिळेल त्या कामाचं पूर्व नियोजन अँड ॲडव्हान्स प्लॅनिंग आणि पूर्ण नियोजन म्हणजे डिटेल प्लॅनिंग वो हमेशा करते रहे। तर जेव्हा एकता यात्रा जी लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली निघाली, त्या यात्रेचं पूर्ण देशाचं तयारी प्रमुख म्हणजे प्रिपरेशन इन्चार्ज बने, तो लोगों को कम्युनिकेशन, लोकांशी संवादाचं त्यावेळेला एकच माध्यम होतं, ते होतं पत्र, खूप काळ प्रयत्न करून लागणारा लँडलाईन आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रवास। भारतीय जनसंघाचं मग नंतर झालेल्या जनता पार्टीचं आणि नंतर झालेल्या भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य हे की प्रवासावर खूप भर नेहमीच संघटनेचा राहिला आणि त्यामुळे अतिशय बारकाईने त्याने फार अखिल भारतीय स्तरापासून, राज्य स्तरापासून, जिल्हा स्तरापासून, तालुका स्तरापर्यंत विषय पर्क्युलेट करण्याची, झिरपवण्याची व्यवस्था उभी केली। आणि मला असं वाटतं की त्याही वेळा निवडणुका होतच होत्या, निवडणुका आम्ही जिंकतही होतो, तर त्या सगळ्याची एक सिस्टीम होती आणि त्या सिस्टीममध्ये मोदीजींनी त्यांचं कौशल्य वापरल्यामुळे त्यावेळेला दूरदर्शन इतकं नव्हतं, चॅनल्स इतके नव्हते, वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या ह्याच बातम्या होत्या, सोशल मीडिया नव्हतं, पण त्यांनी अतिशय व्यवस्थित देशभरामध्ये प्रवासाच्या तारखा, कधी येणार, काय तयारी करायची, उत्तम, हर राज्य को प्रमुख, हर जिल्हे को प्रमुख, हर तहसील को प्रमुख, आणि त्यावेळेला काही ऑनलाईन बैठका वगैरे नव्हत्या, पण त्यांनी त्यांच्या कौशल्याने हा विषय खालच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवला आणि ती यात्रा यशस्वी झाली। भाजपा पक्ष संघटनेत नरेंद्र मोदी यांच्या कामाची दखल घेतली जात होती। जे उत्तम ते आत्मसात करणं हा त्यांचा स्थायी भावच। त्यावेळी महाराष्ट्रात प्रमोद महाजन यांच्यासारख्या बहुआयामी प्रतिभावंत तरुण नेत्यांसह अनेक मातब्बर संघटक कार्यरत होते। त्या साऱ्या वातावरणात महाराष्ट्रातल्या दौऱ्यातून मोदी खूप काही गाठीशी बांधत अधिक प्रगल्भ होत होते। प्रचार व्यवस्थापन आणि केंद्राच्या पातळीवरील धोरण यांचा मेळ अधिक उत्तम होत होता। यातून महाराष्ट्राशी त्यांचा संपर्क अधिक घट्ट होत होता। माणसाशी जवळीक निर्माण करणं, त्याच्याशी ट्युनिंग निर्माण करणं, त्याला असं वाटलं पाहिजे की हे माझी सगळी चौकशी करतायत, असं त्यांचं वैशिष्ट्य होतं। असंच आणखी उदाहरण देईल की ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांचा प्रवास होता आमच्या कोल्हापूर, सांगली भागामध्ये। बहुतेक सांगलीला आमचे संभाजीराव पवारांच्या जनता दलाच्या राज्याच्या अध्यक्ष संभाजीराव पवारांचा पार्टीत प्रवेश होता, मग यांना बहुतेक बोलवलं। त्याच वेळेला आमचा तसा सामान्य पण कोल्हापूर जिल्ह्यातला जुना कार्यकर्ता बाबा देसाई यांच्या मुलाचं लग्न होतं। तो बाबा देसाई ने खत लिखा, उस समय तो खत लिखना था कि आप आ ही रहे सांगली में, तो मेरे बेटे की शादी में। बोले हाँ कहा, और सांगली से निकले, कोल्हापूर आए आणि कोल्हापूरला त्या आमच्या बाबा देसाईच्या मुलाच्या लग्नामध्ये तो बाबा देसाई आमच्या कालपर्वाकडे गेले, तर आयुष्यभर ते वेगवेगळ्या निमित्ताने याची आठवण सांगायची की इतना बड़ा आदमी, मैंने उस समय तो पोस्ट कार्ड लिखना था ना, तो मैंने पोस्ट कार्ड लिखा, तो हाँ कहा, वो शादी में आ गए। नरेंद्र मोदी 1999 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव झाले। या काळात महाराष्ट्रातल्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी त्यांना लक्ष देता आलं। राज्याच्या सर्व भागात पक्ष उभारणी, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण अशा अनेक बाबींमध्ये त्यांचं योगदान राहिलं। प्रत्येकाशी आत्मीय संबंध आणि अनेक बारीक सारीक बाबींमध्ये मार्गदर्शन ही मोदींची वैशिष्ट्ये आहेत। एक साधी गोष्ट आपल्याला सांगतो
की प्रवक्त्याने बाईट देताना कसा द्यावा. आता हे कुठल्याही कॉपीबुकमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण मोदीजी एकदा बोलता बोलता म्हणून गेले कि तुम्हारी एक बात मुझे हमेशा अच्छी लगती है. मैंने पूछा भाई क्या, तो तुमने कभी भी सोफे पे बैठ के बाईट नहीं दिया है. तर ते योगायोगाने झालं तर मी कधी सोफ्यावर बसून बाईट देत नसे. मी नेहमी एक तर खुर्चीत बसून नाही तर उभं राहून बाईट देत असे. तो सोफे पे बैठ के जब तुम किसी कैमरा पे देखते हो, माइक पे देखते हो, तो तुम्हारी बॉडी लैंग्वेज ढीली हो जाती है. और कभी भी प्रवक्ता की बॉडी लैंग्वेज ढीली नहीं होनी चाहिए. आता इतका बारीक विचार करणारा नेता, राजकीय नेता हे खूप कमी आहेत. माझा अनेकांशी संबंध आला, आजही येतो. पण इतका विचार एखाद्या नेत्याने केलेला असेल एकेका गोष्टीचा, आणि हे केवळ एका ह्या प्रवक्त्याने कसं बसावं आणि कसं बोलावं ह्याच्यापुरतं नाही आहे, तर अनेक गोष्टींच्या बाबतीत माझ्या वेळोवेळी लक्षात येत गेलं. गोध्रा आणि त्यानंतर झालेल्या गुजरात दंगली या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या नरेंद्र मोदींच्या जीवनात वादळ आलं. अशात महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींची भक्कम पाठराखण केली. मला मग त्यावेळेला अडवाणीने एक प्रश्न विचारला कि बाला साहब ये नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे हैं, मतलब आपका पार्टी का है, मैं क्या करूं, मैं क्या सोचूं, नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल रही हो रही है, तो क्या करना होगा, मतलब आप क्या करना चाहते हैं, देखते हैं, आपकी जरा सलाह चाहिए थी. तर मी एका वाक्यात आजही अडवाणी आहेत. फोन करून विचारा त्यांना मी बोललो की नाही त्यांच्याशी हे वाक्य. म्हटलं अडवाणी जी माफ कीजिए, मेरा कहना इतना ही है, यही है, नरेंद्र मोदी गया गुजरात गया, हे माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे. मोदींनी बाळासाहेबांचा हा विश्वास आणि स्नेह कायमच मनात जपून ठेवला. मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, आदर व्यक्त केला. हिंदुत्वाच्या विचारसरणीवर दोघांचंही कायम एकमत होतं. और बाळा ठाकरे गोरेगांव में मिले भी थे, तब मुझे याद है शब्द था उनका कि एक गुजरात के शेर को महाराष्ट्र का बाघ मिलने जा रहा है, ये उनका शब्द था बाळासाहेब ठाकरे का. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगळता मोदींच्या बरोबर त्यावेळी फारसं कोणी नव्हतं. काही भाजपतले तरुण अरुण जेटली वगैरे नेते होते. अशा वेळे त्यांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर संबंध जुळवले आणि ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद पण दिला. त्याचा त्यांना फायदाही झाला खूप, कारण शिवसेनेचं ॲग्रेसिव्ह हिंदुत्व हे मोदींच्या याच्याशी लिंक होत होतं, त्यामुळे ते परस्पर पूरक होते आणि याचा फायदा शिवसेनेलाही इकडे झाला आणि तिकडे मोदींनाही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंसारखा माणूस मिळाल्यामुळे त्यांचाही फायदा झाला. त्यामुळे हे त्यांच्याशी जास्त बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यांचं सूर जास्त जुळले. मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तातडीनं मुंबईत पोहोचले. 28 नोव्हेंबर 2008ला त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. वीरमरण आलेल्या सुरक्षा दलातल्या जवानांच्या कुटुंबियांना गुजरात सरकारच्या वतीनं 1 कोटींची मदत जाहीर केली. ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केलं. महाराष्ट्राशी भावनिक नाळ जोडणारा हा एक महत्वाचा क्षण होता. खरं तर गुजरातच्या निवडणुकांनंतर मोदी महाराष्ट्रातही एक सक्षम आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून लोकप्रिय होऊ लागले. 2014च्या निवडणुकीपूर्वी 2012ला झालेल्या गुजरातच्या निवडणुका हा माझ्या दृष्टीने टर्निंग पॉईंट आहे. आणि 2012च्या गुजरातच्या निवडणुकांनंतर मला महाराष्ट्रात हे स्पष्ट दिसायला लागलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून मोदी हे राष्ट्रीय नेतृत्वाच्या रूपात हवे आहेत आणि हे जागोजाग जाणवत असे. मी त्यावेळेला महाराष्ट्रात माझा भरपूर प्रवास होत असे, अनेक कार्यक्रम होत असत, लोकांमध्ये मिसळणं होत असे, पत्रकार परिषदा होत असत. त्या सगळ्यांमधून मला हे जाणवत होतं की मोदीजींबद्दल जनतेच्या मनात एक आकर्षण आहे.
भारत अभियान। इस अभियान का नारा टीबी संबंधित भेदभाव को मिटाओ, देश को टीबी मुक्त बनाओ। एक्टिव टीबी रोगी के करीबी संपर्क में आने से टीबी फैल सकता है, लेकिन नियमित उपचार शुरू होते ही टीबी रोगी से दूसरों में बीमारी का संक्रमण बंद हो जाता है। यहाँ तक कि सिर्फ हाथ मिलाने या टीबी रोगी के साथ समय बिताने से टीबी नहीं फैलता। तो बताइए आप, जब टीबी की जांच और उपचार है आसान, तो डर या भेदभाव की कैसी बात? ना शर्माना, ना घबराना, टीबी की जांच करवाना। टीबी के लक्षण होने पर तुरंत अपने नजदीकी निजी या सरकारी अस्पताल या आयुष्मान आरोग्य मंदिर में जाएं। इस संदेश को औरों तक पहुंचाकर आइए टीबी को जड़ से मिटाएं। हमें इन मरीजों को ज्यादा से ज्यादा जागरूक करने पर भी उतना ही ध्यान देना होगा। डाउनलोड करें टीबी आरोग्य साथी ऐप। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी। भारताच्या वैभवशाली इतिहासाचा मोदींच्या जडणघडणीवर मोठा परिणाम झाला आहे। त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं दैवत। त्यांनी जे संचित गोळा केलं त्यातून पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्राचा विकास करताना या भूमीचा वारसा जपण्याचाही त्यांनी प्रयत्न केला। महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशच नाही तर जागतिक पटलावर ठळक केली। शिवरायांनी बालपणीच मोदींचं भावविश्व व्यापलं। पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महाराज त्यांना रोज नव्यानं कळत राहिले आहेत। रायगड स्वराज्याची राजधानी, मोदींसाठी ते तीर्थक्षेत्रच। अनेकदा ते इथं नतमस्तक झाले आहेत। पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच 5 जानेवारी 2014ला ते रायगड किल्ल्यावर धरा तीर्थयात्रेच्या निमित्तानं आले होते। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना त्यांनी स्वराज्याच्या संकल्पनेला आधुनिक राजकारणात कसं उतरवायचं हे उलगडून सांगितलं। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी त्यांची बांधिलकी या निमित्तानं अधोरेखित झाली। गेल्या काही काळात नौदलाच्या बोधचिन्हावर शिवरायांच्या राजमुद्रेचा प्रभाव, युनेस्कोच्या वारसा यादीत महाराजांच्या 12 किल्ल्यांचा झालेला समावेश यासाठी मोदींनी पुढाकार घेतला तो यामुळेच। हे खरंच आहे की महाराजांच्या बद्दल मोदीजींना प्रचंड आदर आहे, आस्था आहे, प्रेम आहे। आणि आपल्या लक्षात असेल की 2013 साली प्रधानमंत्री पदाचे उमेदवार मोदीजी झाल्यानंतर कॅम्पेनची सुरुवात ही त्यांनी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाने त्या ठिकाणी केली। त्यांच्याकडनं ऊर्जा घेऊन त्यांनी केली। महाराजांच्या संदर्भात बोलताना नेहमी ते महाराजांच्या म्हणजे महाराज लढवय्ये तर होतेच, ते गुण तर सांगतातच, पण त्याचसोबत महाराजांचं मॅनेजमेंट, महाराजांचं पर्यावरण संतुलन ठेवण्याची त्यांची पद्धती, त्यांचं जे काही गव्हर्नन्सची पद्धत होती, अशा सगळ्या गोष्टी कशा महाराजांनी विकसित केल्या होत्या आणि त्याच कशा योग्य आहेत हे सांगण्याचं काम ते करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे ज्या प्रकारे मोदीजींनी युनेस्कोमध्ये नॉमिनेट केले आणि त्यानंतर नॉमिनेशन करणं सोपं होतं, पण 12च्या 12 किल्ल्यांचं त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळणं हे अतिशय कठीण काम होतं। ते मात्र अतिशय मोठी डिप्लोमसी त्याच्यामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं 100% मतं आपल्याला मिळाली आणि महाराजांचे किल्ले वर्ल्ड हेरिटेज म्हणून, जागतिक वारसा म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये पोचलेली आपण बघितली। अशा अनेक गोष्टी सांगता येतील। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर असलेले मोदीजी आहेत। मुंबईत अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जलपूजन करून त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला, स्वतःच्या दैवताला मानवंदना दिली। नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राविषयी विलक्षण प्रेम बाळगणारे, मराठी भाषाही त्यांना येते आणि त्याचबरोबर मराठी संत परंपरा, मराठी इतिहास, मराठी शिवाजी आणि अन्य वीर पुरुष आणि या सगळ्यांसंबंधीचं त्यांचं प्रेम हे सतत त्यांच्या कृतीतून दिसतं। आजही 14च्या निवडणुकीमध्ये धावपळीत आलेले असताना सुद्धा एक दिवस पटकन रायगडला जाऊन आले, कारण हे त्यांचं प्रेम आहे। ते देहूला आले त्यावेळेला देहूला त्यांनी तुकारामांच्या समाधीचं तिथे जे केलं, काही नवं काम केलं होतं, त्याचं उद्घाटन, लोकार्पण केलं, पण त्याच वेळेला
त्यांनी जे भाषण दिलं ते महाराष्ट्र आजही विसरणार नाही. कारण ज्या तऱ्हेने त्यांनी तुकारामांचे अभिनव सगळं सांगितलं, ज्ञानबा तुकारामांच्या वर ते बोलले, ते म्हणजे इतिहासाचं इतकं उत्तम अभ्यास करून बोलणारा नेता हा लोकांनी पाहिलेलं नाही. त्यांना अतिशय आवडलेलं भाषण हे महाराष्ट्रातलं ते आहे. केवळ छत्रपती शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राची संत परंपरा, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेते, लता मंगेशकर अशी महाराष्ट्राच्या ललाटावरचे मानबिंदू असलेली सगळीच व्यक्तिमत्व मोदींसाठी भूषणावह. त्यांची या सगळ्यांविषयीची आत्मीयता वेळोवेळी दिसून आली आहे. महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेली पवित्र भूमी. या वारशाला राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवर लौकिक मिळवून देण्याचं काम मोदींनी प्राधान्यानं केलं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतलं इंदू मिल इथल्या स्मारकाची पायाभरणी देश पातळीवर मोठं पाऊल ठरलं. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळांना एकमेकांशी जोडणारं पंचतीर्थ सर्किट मोदींच्या पुढाकारातून आकार घेत आहे. महाराष्ट्र प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी खूप. जसं 14ला ते उमेदवार ठरले पंतप्रधान पदाचे, तर त्यांनी पहिली इच्छा व्यक्त केली की मला रायगडवर जायचं. महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही सामाजिक कार्यकर्त्यांची भूमी, महाराष्ट्र ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची भूमी म्हणून त्यांचं मोठं आकर्षण होतं. आणि त्यामुळे ते खूप येत राहिले. पुढेही महाराष्ट्राचा विकास होण्यामध्ये नेहमीच ते झुकतं माप देत राहिले. गानकोकिळा लता मंगेशकर तर त्यांची मानलेली बहीणच होत्या. त्यांच्यामध्ये अत्यंत अकृत्रिम असा स्नेह होता. अनेक प्रसंगांमधून हा स्नेह आपल्याला दिसला आहे. लता दिदींना मन की बात मधून मोदींनी दिलेल्या शुभेच्छा असोत किंवा मग अयोध्येत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सजवलेला सांगीतिक चौक, अगदी त्यांच्या निधनानंतर मोदींचं स्वतः उपस्थित राहणं. मंगेशकर कुटुंबियांनीही लता दिदींच्या नावे असलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत या नात्याला अधिकच समृद्ध केलं आणि एक वर्तुळ पूर्ण केलं. त्यांना मराठी उत्तम येतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी त्यांचे जुने चांगले संबंध आहेत. म्हणजे लता मंगेशकर यांच्याशी एकट्याशी नाही तर पूर्ण मंगेशकर कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते पंतप्रधान होण्यापूर्वीपासून होते. असे अनेक परिवार आहेत, असे अनेक कुटुंब आहेत. मंगेशकर घराणे ते खूप मोठं झालं. पण गुजरातमध्ये ज्यांनी संघाचं काम केलं असे जे मराठी संघप्रचारक होऊन गेले त्यांच्या कुटुंबांशी सुद्धा मोदीजींनी संबंध ठेवलेला आणि राजकारणात येण्याच्या आधीपासून ठेवलेला आहे. त्यामुळे मोदीजी मराठी, गुजराती, हा महाराष्ट्रीयन, तो गुजराती, मी गुजराती म्हणून तो माझ्या जवळचा आहे, अशा पद्धतीने फारसा विचार करत नाहीत असं मला स्वतःला अनेकदा जाणवलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात लता मंगेशकर या मंगेशकर कुटुंबाबरोबर मोदींचे संबंध खूप जवळचे झाले. म्हणजे इतके जवळचे की भारतात मनमोहन सिंगांच्या काळात संपूर्ण भारतात मोदींना विरोध होत असतानाही पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटनाला लताबाईंनी मोदींना बोलवलेलं होतं. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेची पताका. पंतप्रधान मोदींनी देहू इथल्या संत तुकोबांच्या मंदिराचं लोकार्पण करून या परंपरेचा गौरव वाढवला. महाराष्ट्रातला पालखी मार्ग, जी पालखी किंवा जी वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि महाराष्ट्रातल्या भक्ती मार्गाची एक विलक्षण अशा प्रकारचं जे मला असं वाटतं की एक अभिव्यक्ती आहे, तिच्याकरता हा पालखी मार्ग झाला पाहिजे असा विचार कधीच कोणी केला नाही. तो विचार करणारे मोदीजी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राशी त्यांचं एक वेगळं नातं आहे.
महाराष्ट्रात बंजारा समाज हा एक मोठा वर्ग आहे. त्यांचा स्वतःचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यांचं दैवत सेवालाल महाराजांचं भव्य स्मारक आणि बंजारा इतिहासाचं मोठं संग्रहालय मोदींच्याच आशीर्वादानं विदर्भात वाशिम इथं बांधलं गेलं. मोदींनीच त्याचं लोकार्पणही केलं. अमृतातही पैजा जिंकणारी माय मराठी अभिजात तर होतीच, पण तिला सरकार दरबारी या दर्जाची मान्यता मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळात. या निर्णयानं मराठी आणि भाषाप्रेमींना आनंदी आनंद झाला. केवळ इतकंच नाही तर त्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहत नरेंद्र मोदींनी मराठी भाषेचा गोडवा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला. प्रादेशिक भाषेच्या संमेलनाला उपस्थित राहणारे ते बहुधा पहिलेच पंतप्रधान ठरले. मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है, इसलिए मराठी भाषा और मराठी संस्कृति के प्रति मेरा जो प्रेम है, आप सब उससे भली भांति परिचित है. मैं आप विद्वानों की तरह मराठी में उतना प्रवीण तो नहीं हूं, लेकिन मराठी बोलने का प्रयास, मराठी के नए शब्दों को सीखने की कोशिश मैंने निरंतर की है. मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिले, इसका करोड़ों मराठी भाषियों को दशकों से इंतजार था. ये काम पूरा करने का अवसर मुझे मिला. मैं इसे अपने जीवन का बड़ा सौभाग्य मानता हूं. आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी मागणं मागितलं. ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे ती त्या अर्थाने लोकल भाषा नाही राहिली, ती ग्लोबल भाषा झाली. आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं, ती आहे की ज्या भाषेमध्ये भगवद्गीतेवरती संस्कृत सोडून अन्य भाषातली पहिली टीका निर्माण झाली. ज्ञानेश्वरी ही पहिलं भाष्य आहे की ज्याच्यामध्ये जे संस्कृतमध्ये नाही गीतेवरचं भाष्य. म्हणजे तिथेच आपण भारतीय तत्वज्ञानाच्या पातळीवरती एक झेप घेतलेली आहे. अशी ही मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला अशा प्रकारचा दर्जा, अशा प्रकारची राजमुद्रा मिळण्याची खरोखर गरज होती. मी आदरणीय पंतप्रधानांची त्यासाठी आभार मानेन आणि म्हणेन की आपण आमच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि आपण आमच्या भाषेवरती जो विश्वास टाकला तो आम्ही विश्वास सार्थ करून दाखवू अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांच्या वतीने करूयात आणि मराठीचा वारसा या पुढे नेऊयात. मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे खऱ्या अर्थानं जी मराठी अभिजात आहेच, पण त्याला राजाश्रय मिळणं गरजेचं होतं. ते मिळाल्यामुळे आज देशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषा शिकवली जाते आहे. JNUमध्ये मी स्वतः मराठी भाषेच्या अध्यासनाकरता, उद्घाटनाकरता त्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जपण्याचं काम हे मोदीजी नेहमीच करतात. सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ. वा वा वा. दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात. पण हे उत्पादन कमी होतंय, त्याचं काय? म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला. फक्त कपेला, देशाचा नंबर 1 पशु आहार. वारशाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या विकासाच्या घोडदौडीला प्रचंड गती दिली. विकासात आधीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या क्षमतांचा पुरेपूर वापर व्हायला हवा, यासाठी मोदी आग्रही आहेत. महाराष्ट्र विकासात कायमच अग्रेसर असला तरी आता विकसित भारताच्या उभारणीत सर्वच राज्य महाराष्ट्राच्या स्पर्धेत उतरली आहेत. अशावेळी महाराष्ट्राची क्षमता अधिकाधिक वापरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 11 वर्षात राज्याला प्रचंड निधी दिला. आधीच्या सरकारच्या तुलनेत गेल्या 11 वर्षात महाराष्ट्राला 10 पट अधिक निधी मिळाला आहे. राज्यात आज एकही विकास प्रकल्प असा नाही जो निधी विना रखडलेला असेल.
मग ते नवी मुंबई विमानतळ असो किंवा मेट्रोचं जाळं, मुंबई कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर, अटल सेतू, धारावी पुनर्विकास प्रकल्प, वेगानं विकसित होणारी तिसरी मुंबई, नवी एज्युसिटी, राज्यभर तयार होणारी विमानतळं, यामुळे मुंबईसह राज्याचा चेहरा मोहराच बदलून जात आहे. आता राज्यात 5 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि 6 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मला असं वाटतं की आपण जर महाराष्ट्राची जी काही विकास यात्रा आहे ही जर विकास यात्रा बघितली तर 2014 नंतर या विकास यात्रेला पंख फुटले आहेत. म्हणजे आपण बघा की अगदी छोटी गोष्ट सांगायची झाली तर महाराष्ट्र बनल्यापासून तर 2014 पर्यंत महाराष्ट्राचा जो GDP होता किंवा महाराष्ट्राचा जो काही आपली सगळी अर्थव्यवस्था होती ही 12 ते 13 लाख कोटीची होती. गेल्या 10 वर्षामध्ये ती 40 लाख कोटीच्या वर गेली आहे. म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये 55 वर्षात मिळवलं त्यापेक्षा जास्त या महाराष्ट्राची वाटचाल ही गेल्या 10 वर्षात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रातले सगळे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत, बदलतं मुंबई आहे, हे सगळं मोदीजींच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. प्रस्तावित वाढवण बंदर या सगळ्या विकासाच्या प्रवासातली एक मोठी झेप ठरणार आहे. इतिहास धुंडाळला तरी लक्षात येईल की समृद्धी समुद्र मार्गाने येते. हे हेरून बंदरांच्या विकासावर मोदी यांचा भर राहिलाय. महाराष्ट्राच्याही वाट्याला यात भरभरून देण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. पालघरच्या किनारी आकाराला येणारं वाढवण बंदर त्याचंच ठळक उदाहरण. देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी वाढवण बंदर एक ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्र जागतिक व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र होणार आहे. रेल्वेचं जाळं विस्तारणं, नव्या रेल्वे गाड्या महाराष्ट्राला देणं याबाबतही केंद्राचा पर्यायानं मोदी यांचा हात सैल राहिलाय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबईत नवनवीन उपनगरी स्थानकं, कोकण रेल्वे आणि विदर्भ मराठवाड्यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. वंदे भारत गाड्यांनी प्रवास सुखाचा आणि गतिमान झालाय. महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीला आणि कामं मार्गी लावण्याच्या पद्धतीला देत आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राचा विकास करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. तुम्हाला जर गव्हर्नन्स शिकायचं असेल तर एकलव्यासारखं फक्त मोदीजींचा गव्हर्नन्स बघा. तुम्ही ते बघून देखील शिकू शकता. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की नवी मुंबईचं विमानतळ अनेक वर्षापासून अडकलेलं होतं. ते 90s घोषित झालं आणि ते होणार नाही अशा परिस्थितीत आलं. त्याचे 8 क्लिअरन्सेस केंद्र सरकारने रिजेक्ट केले होते. काही त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटशी संबंधित होते, काही अजून वेगवेगळे होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याच्या पाठीमागे लागलो आणि हे क्लिअरन्सेस घेण्याकरता त्याच्या सगळ्या ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत त्या मी सगळ्या केल्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की मोदीजी प्रगती नावाची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात ज्यामध्ये राज्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत जे अडकलेले आहेत त्या प्रोजेक्टचे सगळे स्टेक होल्डर एकत्रित करतात आणि तिथेच निर्णय करतात. मी एक पत्र लिहिलं की नवी मुंबई एअरपोर्ट प्रगतीमध्ये घेण्यात यावा आणि त्यांनी तो घेतला. मी तुम्हाला आश्चर्य सांगतो, प्रगतीची व्हिडिओ कॉन्फरन्स ज्या दिवशी होती किंवा बैठक ज्या दिवशी होती त्या दिवशी सकाळपर्यंत 8 पैकी 7 आम्हाला त्या ठिकाणी परमिशन्स मिळाल्या, परवानग्या मिळाल्या. एकच परवानगी बाकी होती. मोदीजींनी विचारलं ही का नाही मिळाली. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब याला 1 महिन्याचा नोटीस द्यावा लागतो. आम्ही तो नोटीस दिलेला आहे. तो 1 महिना झाल्याबरोबर ती परवानगी पण मिळेल. 1 महिन्याने ती परवानगी मिळाली. ही जी कार्यपद्धती मोदीजींची आहे ही मला असं वाटतं विलक्षण आहे. आणि माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता किंवा एक ज्याच्यावर जबाबदारी पडलेली असा नेता हा या सगळ्या गोष्टीतनं शिकतो. मी त्यातनंच माझ्या वॉररूमचा कॉन्सेप्ट तयार केला. आणि आज आपल्याला माहिती आहे की मेट्रो वगैरे सगळे प्रोजेक्ट्स आपण करू शकलो, इतके रेल्वेचे प्रोजेक्ट करू शकलो, समृद्धी महामार्ग करू शकलो
आणि वेळेत करू शकलो. काही काही गोष्टी तर नागपूरची मेट्रो आणि पुण्याची मेट्रो ही देशात सर्वाधिक वेगाने तयार झालेली मेट्रो आहे. याचं कारण वॉर रूम आहे. पण ही वॉर रूमची कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली कुठनं? ती मोदीजींच्या प्रगतीकडे पाहिल्यानंतर आपण देखील असंच केलं पाहिजे. सगळ्यांना एका टेबलवर बोलवा, तिथल्या तिथे निर्णय करा, हे मोदीजींनी आम्हाला शिकवलं. महाराष्ट्रातल्या सगळ्याच विषयांमध्ये, कारण पूर्वी गुजरात महाराष्ट्र हे एकच राज्य होतं, तर ते त्यांनी तशाच पद्धतीने मांडलं आहे आणि महाराष्ट्राला तेवढंच हे दिलेलं आहे प्रेम. आणि जेवढी आधुनिक रचना झाली रस्त्या, कोस्टल रोडपासून अनेक गोष्टी पर्यावरणामध्ये केवळ अडकलेल्या असायच्या, त्यांचा आम्हाला स्पष्ट निर्देश होता की ही सगळी कामं नीट झाली पाहिजेत, त्यांना परवानग्या अडवायच्या नाहीत. आणि आम्ही कधी अडवल्या नाहीत. पण त्यामुळे मोदीजींचं बारीक बारीक लक्ष असायचं आणि आजही महाराष्ट्राच्या घटनांकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक घरचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे. एकीकडे पायाभूत सुविधांचा विकास करतानाच दुसरीकडे सामाजिक विकासाचा समतोल आणि सामाजिक सुरक्षा साधण्यातही महाराष्ट्राला प्राधान्य दिले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे जवळपास 40 लाख घरं महाराष्ट्राला मिळाली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लखपती दीदी तयार झाल्या आहेत. केंद्र सरकारनं दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमातींच्या लघु उद्योजकांसाठी सुरू केलेल्या योजनांचाही सर्वाधिक लाभ महाराष्ट्रालाच मिळाला आहे. आणि विज्ञान भवनमध्ये देशभरातल्या एक 1500 अनुसूचित जाती जनजातीचे उद्योजक आहेत, त्यांचा एक मोठा कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि त्या कॉन्फरन्सला माननीय मोदीजी आले होते. आणि त्या भाषणात त्यांनी जे सांगितलं कि आपका एक भाई दिल्ली में बैठा है आपको मदत करने के लिए. जेवढ्या आम्ही योजना माननीय पंतप्रधानांच्याकडे घेऊन गेलो त्या सगळ्यांना त्यांनी मदत ही केलेली आहे. विशेषतः स्टँडअप इंडिया योजना आहे किंवा SC/ST हब सारखी योजना आहे. उद्योग SC/ST समाजातल्या उद्योगाला प्रोत्साहन करण्यासाठी व्हेंचर कॅपिटल फंड आहे. टेक्नॉलॉजी स्टार्टअप करण्यासाठी आसिम नावाची जी स्कीम आहे. आणि या सगळ्या ज्या स्कीम आहेत ह्या जरी देशभरासाठी असल्या तरी महाराष्ट्रातले याच्यामध्ये हायेस्ट नंबर आहे. व्हेंचर कॅपिटल फंड महाराष्ट्रातले हायेस्ट 52 बेनिफिशरी आहेत. आसिम नावाची स्कीम टेक्नॉलॉजी स्टार्टअप सगळ्यात जास्त 50च्या आसपास टेक स्टार्टअप्स महाराष्ट्रातले आहेत. फ्रॉम SC/ST पासून स्टँडअप इंडिया अशा विविध सगळ्या स्कीममध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 हा राहिलेला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर सुरू झालेलं मॅग्नेटिक महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर इथं विकसित होत असलेली ऑरिक सिटी, अमरावतीत मित्रा वस्त्रोद्योग पार्क ही याच दूरदृष्टीची प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार आणि याच्यामध्ये जे मोदी सरकार आल्यानंतर ज्या प्रकारचा महाराष्ट्राचा विकास हा तेजीने होतोय किंवा महाराष्ट्रासाठी मोदीजी किंवा भारत सरकारने एकदम सढळ हस्ते मदत ज्याला म्हणता येईल. कारण जवळपास 10.5 लाख कोटीचे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रासाठी गेल्या 10 वर्षामध्ये हे प्रोजेक्ट्स रन होत आहेत. तसं जर बघितलं तर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास 1.25 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि रस्ते आणि बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी ही केंद्र सरकारने अतिशय सढळ हस्ते मदत महाराष्ट्राला केलेली आहे. देशात जेव्हा पहिल्यांदा पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल्स मनोरंजन परिषद वेव्हचं आयोजन झालं त्यासाठीही मोदी सरकारनं निवड केली ती मुंबईचीच. याच काळात देशातली पहिली IICT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यासाठीही मुंबईलाच पसंती देण्यात आली. मराठी भूमीचा सन्मान, महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जागतिक पटलावर आणणं आणि सह्याद्रीच्या साक्षीनं बुलंद असलेल्या महाराष्ट्राला विकासाच्या घोडदौडीत पुढे नेणं या सर्व प्रवासात नरेंद्र मोदी यांची प्रत्येक भूमिकेतून साथ राहिली आहे आणि ही साथ यापुढेही अशीच कायम राहणार आहे.
महाराष्ट्र आणि मोदी यांच्यातल्या अतूट नात्याचा हा प्रवास आपल्यालाही भावला असेल या विश्वासासह दूरदर्शन सह्याद्रीच्या वृत्त विभागातर्फे आपला निरोप घेतो. नमस्कार.